ते नंतर बघू. देह बुडवा. जी धर्मपंडितांच्या समोर हात जोडले आणि लेकरांसाठी धर्म जो दयाळू असतो त्याच धर्मानं देह बुडवायला, संसार बुडवायला भाग पाडला. विठ्ठलपंत अनवाणी पावलानं निघाले. इकडे रुक्मिणी त्यांची वाट बघती. पावलं झपझप पुढे निघत होती, मन मात्र सारखं मागं वळून बघत होत. काय काय आठवलं नसेल. लग्न झालं, संन्यास, संसार, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, लेकर, सगळं सगळं एका चित्रपटासारखं डोळ्यासमोरून गेलं. देह बुडवण्यासाठी झपझप चाललेली पावलं गाव कुसाला आली आणि एका घराच्या समोर एक नवं जोडपं एका नव्या संसाराची सुरुवात करत होतं. दारामध्ये ज्वारीची ताटं रोवलेली, घोंगडीवरती 5-25 माणसं बसलेली. कोणीतरी दिवट्या, त्या दिवटीवरती तेल ओततोय. एक नवीन जोडपं एका नव्या संसाराची वाट बघतंय आणि इकडे मात्र विठ्ठलपंत उभारलेला संसार बुडवण्यासाठी झपझप आपल्या झोपडीकडे निघाले. तिकडे तुंतुण्यावरती कुणीतरी तार छेडली आणि ती तशीच थेट आदळली ती विठ्ठलपंतांच्या हृदयावरती येऊन. तिकडे कुणीतरी संबळावरती थाप टाकली आणि तो घाव झाला थेट विठ्ठलपंतांच्या हृदयावरती. एकीकडे नवा जीव संसार सुरू करतो आणि विठ्ठलपंतांची पावलं चालली संसार बुडवायला. मनात विचारांचा गोंधळ सुरू आहे आणि इकडे गोंधळी, इकडे संसाराची सगळी दारं बंद झाली आणि इकडे मात्र गोंधळाच्या मुखातून आवाज बाहेर पडला. नमो